नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर तुम्ही म्हणत असताना इथं काय करताय तुम्ही, ह्या कुठं आहे नेमकं? आम्ही बसलो गाडीमध्ये, तुम्हाला म्हणायचं सांगायचं तर सुट्टी काय म्हणली बरं का, असं रोज फिरून फिरून ब्लॉग बनवून जरा तुम्हाला कटाळा फिटाळा काय येतो का नाही म्हणले. बरं असू दे बाबा, काय करू. तर म्हणले माझ्यासाठी 4 व्हीलरच घेऊन या. तर मी आलो डायरेक्ट 4 व्हीलरच घेऊन त्याच्यासाठी. तर व्हिडिओ आज बनवायला. खास व्हिडिओ बनवतोय. ते तसं काय नाही, चेष्टेचा विषय, तसं काय गैरसमज करू नका. तर आजचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे, काल होता माझा, काय होतं सुट्टी, बर्थडे. वाढदिवस होता माझा. तर वाढदिवसाच्या तुम्ही अशा भरभरून कमेंट, लाईक आणि स्टोऱ्या सगळीकडे टाकल्या होत्या. तुम्ही इशेच हाड करून टाकला होता. तुम्ही इशे हाड म्हणजे तुम्ही म्हणा कशाला, युट्यूब म्हणा, फेसबुक, युट्यूब सगळीकडे. आणि जेवढे नाही तेवढे सोशल मीडिया आणि असं समक्ष भेटून तर फोनवर तर तुम्ही भरभरून अशा कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब आणि वगैरे. विषय नाही तुमचा. बर्थडेच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांच्या मनापूर्वक धन्यवाद म्हणतो. आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तर तुम्ही म्हणत असाल थोडंफार चेष्टा अशी जरा मस्करी जरा करत होतो, घ्या समजून. तर काल तुम्ही बर्थडेचा व्हिडिओ पाहिलाच, कशी तयारी चालली होती, काय काय केलं. सासरवाडीत बर्थडे. आणि खास म्हणजे सासरवाडीत केला बर्थडे. तू म्हणतो सासरवाडीतच राहतो काय, म्हणलं तसं काय नाही. तर निघायची तयारी. तर निघता निघता अजून उन्हाचा पारा आहे, त्यामुळं द्यायची सोडून जेवण वगैरे करून निवांत जायचं. निवांत करून जायचंय. काल काय सोमवार होता, त्यामुळं असं नॉनव्हेज काही केलं नाही. नॉनव्हेज खीर, खात नाही. चपाती, वडा वगैरे तसलं केलं, वडापाव. आज आणि नियोजन चालू आहे काहीतरी नॉनव्हेज. काहीतरी नियोजन चालू आहे. सासर पाटील गेलेत बघा, सकाळीच गेले ते नदीला. काय नदीला डायरेक्ट गाठले. आता मलाच काय मिळ लागा नाही. काय तर म्हणलं तुम्ही थांबा इथं गाडीतच. म्हणलं चला ठीक आहे, जाऊ द्या, थांबतो. तर बघा सगळी जिकल्या ज्याची त्याची कामं चालू आहेत. आणि मेन गोष्ट कसं करायचं होतं मला माहितीये का, जायचं होतं, कारण की बर्थडे साठी पुढे अजून आपल्यासाठी वेटिंगला थांबले. मित्रमंडळी असते ना अजून मित्रमंडळी थांबल्यात, मैत्रीण नाही. या बायकांचं असंच असतं, तुम्हाला तर माहिती आहे, सांगायची गरज नाही. मी कुठे डाऊट घेते तुमच्यावर. असं द्या, करा की उलट छान आहे सरळ तोंडाने म्हणते फक्त मग. असं. तर सुट्टीचं दवाखान्यामध्ये गेलो, सरकारी हॉस्पिटलमध्ये बी गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर बघितलं त्याची ट्रीटमेंट करायची, 2 टेस्ट करायच्या होत्या त्याच्या. पण इथं जरा कसं छोटा हॉस्पिटल आहे, मोठा, पण जरा सुविधा कमी. आता जरा नवीन नवीन टेक्नॉलॉजी. हॉस्पिटल मस्त असं मोठी झालेत आता, एक सोडून 3 हॉस्पिटल झालेत मोठी, पण सुविधा अजून काही उपलब्ध झाली नाहीत. उपलब्ध होईन, वेळ जाईन, यायला टाइम जाईन. तर चला, तर सुट्टीला नेक्स्ट टाइम नेताना हॉस्पिटलला आपण जाणारच आहे. नेक्स्ट टाइम करायची मग. टेस्ट करण्यासाठी जाणारच आहे. त्यासाठी बी म्हणलं आपलं चला बर्थडे बी सेलिब्रेशन करूया. बोलवलं होतं, सेलिब्रेशन केलं, यावं लागतंय. यावं लागतंय. तिकडे कसं रानातली सगळी कामं चालूच आहे, तिकडे काय बंद नाही, असं काय नाही. प्रत्येकाला कामं सांगून चालू आहे तिकडे रानात, बघतोय, जातोय, येतोय, सगळ्या गोष्टी करतोय, रानातलं बी चालू आहे. दुसरं अजून काय ना काय चालू आहे. तुम्हाला तर माहित नसेल तर नाही सांगत. माहित नसेल तर सांगायचं. तर छान वाटलं, चांगलं बर्थडे सेलिब्रेशन केल्याबद्दल सगळे तिसरा बर्थडे हा, सासरवाडीत तिसरा बर्थडे, कसं ध्यानात राहतंय. मग हा, प्रत्येक गोष्ट ध्यानात असते. होय. पहिला केलता बर्थडे तेव्हा आमचं लग्नात जमवलेलं, म्हणजे लग्नाचा विषय चालू होता ह्यांच्या बर्थडे दिवशीच. नाही बर्थडे दिवशी नाही, बर्थडेच्या आदल्या आदल्या दिवशी दिवशी चालू म्हणजे होता. सगळी घरची होती, त्यामुळं बर्थडे म्हणजे नाही का, लग्नाचा विषय बोलत बोलत रात्रीच्या 2 वाजल्या आणि 12 वाजता दिवस उजडतो तेव्हा मग 4 तारीख चालू झाली, म्हणजे ह्यांचा बर्थडेचा दिवस उगवला रातच्या बालापासून. बोबडी बोलती, फसवतय मला, फसवलेली. 12 म्हणजे दुसरा दिवस चालू झाला, मग तेव्हा एक बर्थडे केला. आणि मग सकाळ केलाच की तुमचा बर्थडे सेलिब्रेशन केला. पहिला लग्नाचा विषय चालला होता, दुसऱ्या बर्थडेला इथं बर्थडे केला आणि लग्नासाठी तिकडे तयारीला गेला. लग्नासाठी तिकडे तयारी गेलो. आता तिसरा बर्थडे आता बाळाच्या तयारीसाठी आलो. असं म्हणजे टप्प वाईज चालू आहे, टप्प वाईज चालू आहे सांगायचं म्हणजे. आणि कसं कसलं कार्ड सांगितलं होतं, अभय कार्ड ना, अभय नाही,
आयुष्यमान काढायचं होतं बघा स्वीटीचं ऑनलाईन आलं पण काय झालं त्याची प्रिंटच काढली नाही ती. हा ते ऑनलाईन यायला जरा उशीर होतो यायला, म्हणजे ट्रान्सपोर्ट पोस्टाने यायला, म्हणजे वरनं सरकारी काम माहितीच तुम्हाला सगळ्यांना. तर हळूहळू टप्प्याटप्प्याने येत राहतं. म्हणलं आणि ती जेवढे गरजेचंच नाही आहे. तेवढी काढली, सगळी काढून टाकल्या स्वीटीची. अजून काय ना काय काढत राहायचंय. जेवढं येईन तेवढं काढायचं. तुम्ही माणूस जाताना जेव्हा बघा तेव्हा सासरवाडीत पडेल सिडील असतो, तसं काही नसतं. मला कामं असतात. व्हिडिओ आलं की यावंच लागतं, व्हिडिओ इकडे तिकडे करायला लागते. तुम्हाला बी आवडतं छान छान व्हिडिओ बघायला, आणि तुम्ही असंच कंटिन्यू प्रेम देता म्हणून लय भारी वाटतं आम्हाला. त्यामुळे असंच एन्जॉय करायला भारी वाटतं. काय नका पिकं कातरू नको इथं बस. गाडी सापडलं नेलकटर गाडीत असतात बघा कंटिन्यू माझ्या, त्यामुळे काही विषय ना. नेलकटर म्हणल्यावर म्हणतील काय बनगडी, तसं काही नाही. नख काढायला लागतात, नख काढायला. एखाद्या वेळेस चुकून ठेवलं असलं तर राहतच, त्याला काय. असं आहे का? तर दुसरं काय अजून 2 शब्द बोलायचे काय यांना? काय नाही बघा, मस्त पैकी नाश्ता केला. नाश्त्यात होतं डोसा, उत्तापा. इडलीसाठी भांडं आणलं पण तोपर्यंत नाही का पिठच सगळ्या राहिलं. मटेरियल संपलं, ह्यांचं काय राहिलंच नाही यांच्याकडे. खायला म्हणजे खायला सगळी बसली डोस्यावर सगळ्यांनी तडाखा दिला की सुट्टी दिली नाही ह्यांनी. ती नारळाची चटणी सगळ्यांनी डोसाच मागितला, त्यामुळे इडली काही केली नाही. मग नाश्ता ही झाला. आता सगळी करतात आराम. दुपारचा टायमिंग झाला, होत आला. दुपारचं टायमिंग नाही, दुपार होऊनच गेली. आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल, आपलं बर्थडेचं सेलिब्रेशन कसं झालं. कोणी बघितलं नाही त्यांनी नक्कीच बघा, लय छान व्हिडिओ झालाय. असं काही बोरिंग वगैरे नाहीये. आणि बर्थडेचं बी झालं, त्याच्या आधी तुम्ही हॉस्पिटलचं बी बघितलं असेल. आणि त्याच्यानंतर सकाळ सकाळ सुट्टीला तिकडं आंब खायचं होतं, मग आंबा आणायला सांगीकडे गेलतो, म्हणजे माझ्या मामाच्या गावाला गेलतो, मम्मीच्या माहेरी यायच्या आधी म्हणजे यायच्या दिवशी. आणि येतात आपण राधाला सुट्टी लागली, म्हणजे माझ्या आपल्या मोठ्या मामाची बारकी मुलगी, तिला सुट्टीला घेऊन आले. दुसरी मुलगी आहे ती गेली ह्याला कुगावला बारक्या आत्याकडं, म्हणजे मारक्या मावशीकडे गेल्या माझ्या. म्हणलं चला राधा एकटीच राहिली, म्हणलं तिला हिला घेऊन जावं म्हणलं, आणि बर्थडे सेलिब्रेशन हे ते करायला मस्तपैकी धिंगाणा दुंगुणा करून टाकायचा, आहे का नाही. बरं नशीब लाईट आहे, आता कंटिन्यू लाईट आहे इथं. नाही तर काय काय वेळेस लाईट नसते ना. त्या लाईट नसल्यामुळं वैताग येतो. लाईट नसली की काय होतं, फोटो काढा येत नाही, काय इंटरेस्ट जातो, सगळा मूड हाफ होतो. ह्याने बॅटरी दाखवा, त्याने बॅटरी दाखवा, टॉर्च दाखवा, हे काय असं त्यात मूड राहत नाही. आता लाईट आली चांगली, तरी अजून पप्पांनी बसवलं नाही. तर एक खांब आहे ना, त्या खांबावर पण लाईट बसवायची, तिथं एक मरकुरी टाकायची, घराच्या पाठीमागे मरकुरी लावायची. म्हणजे ही तुम्ही शेवटपर्यंत असंच कंटिन्यू सगळे व्हिडिओ बघत जावा. नवीन नवीन आलेलं, जुनं आलेलं. तुम्ही जे जुने असतील त्यांना तर माहिती, जे नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही कुठं आधीच, आहे का नाही सुटे. आणि असं नवीन नवीन व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. आता इथून पुढे फार इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे कुणीच सुट्टी द्यायची नाही व्हिडिओ बघायला. धमाका धिंगाणा सरळ राडाच होणार आहे. तुम्ही असंच कंटिन्यू व्हिडिओ बघितलं की आम्हाला पण असं भारी वाटतं, मूड येतो बनवायला. तुमच्या छान छान कमेंटने आम्हाला अजून उत्साह येतो व्हिडिओ बनवायला नवनवीन. आणि सरकारीमध्ये कसं आहे, आता सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट करायचे म्हणल्या तर, खाजगीत जर करायचे म्हणलं तर सगळे डॉक्युमेंट क्लिअर लागतात, क्लिअर करायच लागतात. कारण की सगळे क्लिअर केल्यामुळं आता सुट्टीच्या सगळ्या डॉक्युमेंटला कुठंच अडचण आली नाही. तर एक कार्ड राहिलं होतं, ते काढलं. तर आज काढलेलं अगोदरच काढलेलं मम्मीने, फक्त आपल्याला माहिती नव्हतं. आलं ना, म्हणजे प्रिंट काढायचं नव्हतं म्हणून आलं नव्हतं घरी पत्त्यावर. ते त्याला 2-3 महिने झालं बहुतेक काढलेलं मम्मीने. आणि आता काय करायचंय, मम्मीचं काढायचंय. मम्मीचं झालं, माझं काल काढलं. आज मम्मीचं काय झालं, काल वरनं काहीतरी एरर आल्यामुळं, सर्व डाऊन झाल्यामुळं काय काढलं नाही बघा. थोडक्यावर राहिलं मम्मी, नाही तर काल मम्मीचं पण म्हणजे आमच्या तिघांचं पण होत होतं. प्रिंटच काढायचे राहिलेत फक्त. तर चला, काय ना काय त्याचे सोयीत असतात, कशामुळे 5 लाखापर्यंत सूट भेटते सरकारी हॉस्पिटलमध्ये, आहे का नाही. म्हणजे गोळ्या औषध काय ना काय भेटतं. सरकारी दवाखान्यात पण आता चांगल्या सुविधा वगैरे आल्या, त्यामुळे काय नाही चांगले. मी याच्या अगोदर बहुतेक आठवड्यावर होते आहे ना, सरकारी दवाखान्यात ऍडमिट होती. मला डेंगू ती झालतं तेव्हा, म्हणजे चांगले. त्यामुळे आपली ट्रीटमेंट आता सरकारी दवाखान्यात घेतली. तर चला बघूया सुट्टीचं नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू. माझे ब्लॉग, सागरचे ब्लॉग, सुट्टीचे ब्लॉग, आमचे दोन्हीचे ब्लॉग हिकडले तिकडले कंटिन्यू असे चालत राहणार आहे. तुम्ही असं कंटिन्यू बघत जावा. आणि इथंच पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापूर्ण
आभार मानतो आणि वाढदिवसाबद्दल दिलेले धन्यवाद. शुभेच्छा दिल्या शुभेच्छा त्याबद्दल. दिलेल्या धन्यवाद. चला व्हिडिओला इथंच एंड करतो. बाय बाय.